टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय. आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल टीम सतरा रन अजूनपर्यंत चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हर मधले 3 बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल, परंतु लाईन चांगली होती. आयुष आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा अंतिम बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि आणखीन एक विकेट गमावलाय. टीम वर्गमित्र 11 मोरबी या टीमला आणखीन एक धक्का. नील पाटील आलाय. थोडासा ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. बॅट्समन नील पाटील. गोलंदाज पिंटू आपल्याला पाहायला मिळेल. 17 रन आतापर्यंत धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये वर्गमित्र 11 मोरबी संघ बॅटिंग करतोय. आणखीन एक बॉल, आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न चांगला होता. रनआउटची संधी, परंतु बॅट्समन नील सेफ झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 18 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग करतोय शहीद भगतसिंग कळंबोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अठरा रन आतापर्यंत होतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतात. बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न देखील असफल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय. शेवटचा अंतिम बॉल. आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच रन खर्च केली गोलंदाज पिंटूने. काय गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी पिंटूचा हा बॉल देखील डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर या ठिकाणी कंप्लीट होते आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 18 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. 19 रन आतापर्यंत होतात.
बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न, एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड साठी कॉल आणि या क्षणाला बॅट्समन देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद. गोलंदाज नवीन फलंदाज सचिन देखील मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. ओव्हर द विकेट, स्टेप आउट करून स्ट्रोक केल्यानंतर एक सिंगल. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 21 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 21 रन आतापर्यंत होतात. एक धावांसाठी चालू असलेला संघर्ष सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल, विकेट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल, परंतु या क्षणाला व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. दिशा थोडीशी भरकटली. गोलंदाज वैष्णव आपल्याला पाहायला मिळतोय. 22 रन आतापर्यंत होतात. या बॉलवर लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर, चेंडू जाईल 6 रनसाठी. येस, इट इज अ पॉवरफुल ब्युटिफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. आज सिक्सर आलाय. या सिक्सरच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 28 रन, 28 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय 6 रनसाठी. आणखीन एक अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. हा षटकार आलाय. सलग बॅक टू बॅक 2 षटकार आले आणि या सामन्याचं चित्र थोडंसं बदलून गेलं. 34 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. काय स्ट्रोक पाहायला मिळाले. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला बादच्या स्लाइडचा घेतलाय वेध आणि एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय वैष्णवने. नवीन बॅट्समन मात्र कौस्तुभ करावकर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये इंटर होते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर, चेंडू जाईल परंतु तेवढाच दर्जेदार झेल पकडलाय. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. दर्शनने एक दैदिप्यमान झेल पकडला आणि कौस्तुभ करावकर मात्र आल्या पावली माघारी परततोय. नवीन बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश घरत.
वेग भरपूर चांगला होता. रनआउटची संधी आणि बॅट्समन या ठिकाणी होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. 34 रन होतात आणि 35 रनचं टार्गेट असेल. पहिल्या मॅचमध्ये 32 रनचं टार्गेट पाहिलं, सेकंड मॅचमध्ये 33 रनचं टार्गेट पाहिलं आणि या तिसऱ्या मॅचमध्ये 34 रनचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. चला तर नेक्स्ट मॅच RCC बेट टीमचे कॅप्टन आणि GC11 खेरणे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका आणि टॉससाठी आपण त्वरित या, कारण या स्पर्धेचा नियम आहे. जर एखाद्या टीमचा कॅप्टन जर उपस्थित असेल, दुसऱ्या टीमचा कॅप्टन अनुपस्थित असेल तर उपस्थित टीमच्या कॅप्टनला टॉस दिला जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आदित्य आणि सनी सिंग ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज क्रमांक 1 गोलंदाज अमन आपल्याला पाहायला मिळेल. 34 रनचं टार्गेट आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. अमनजी आपण मॅच स्टार्ट करा. चला RCC बेट टीमचे कॅप्टन आपण त्वरित या. आमच्यापर्यंत GC11 खेरणे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. फॉर द विकेट पहिला बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. पहिल्या बॉलवर आल्यानंतर आदित्यने आपले इरादे स्पष्ट केलेत.
गोलंदाज सज्ज होतात. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला जाईल की काय, पकडला एक सोपा झेल आणि विकेट क्रमांक पहिला आदित्य या ठिकाणी मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक पहिला विकेट आतापर्यंत गमावलाय. एक चौकार जरूर लगावला असं वाटलं होतं की एक मोठी इनिंग आदित्यच्या माध्यमातून पाहायला मिळेल, परंतु तो प्रयत्न फसला आणि सेकंड बॉलवर एक महत्वाचा विकेट अमनने प्राप्त केलाय. पहिला धक्का टीम शहीद भगतसिंग 11 कळंबोली या टीमला. नवीन बॅट्समन आदी लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर आणि सलग दुसरा विकेट झाला असता जर हा कॅच पकडला असता. या अगोदर थोडासा कठीण कॅच होता, तो मात्र जरूर पकडला आणि आज सोपा मात्र या ठिकाणी सोडला जातोय. एक सिंगल पूर्ण केली आदिने आणि एका रनच्या साह्याने आतापर्यंत 5 रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अमनचा पुढचा बॉल, सनी सिंग आलाय. क्लास, क्रिकेट मधलं मादक सौंदर्य दाखवलं, टेम्परामेंट, काय कल्पकता पाहायला मिळाली. सिंग इज किंग आणि सध्याच्या घडीला सनी सिंग मात्र भरपूर चांगला खेळ करतोय. षटकार पाहायला मिळाला, ताकदीचा पुरेपूर वापर या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. ज्या प्रकारे हा स्ट्रोक केला बॅट्समन सनी सिंगने, एक नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळालाय. 11 रन आतापर्यंत होतात, 34 रनचं लक्ष. पुन्हा एकदा फुल टॉस होता, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. सनीचा थोडासा नाखुश आहे बॅट्समन सनी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हलक्या हाताने दिशा दिली, चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन. एक ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या एक गडी बाद 12 रन, 12 रन ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट.
या बॉलवर देखील लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर होतं. एक सिंगल आधीने कंप्लीट केली. बॉलर स्पेल नंबर 2. बॉलर नेम हर्षल आलाय. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन. टीमची धावसंख्या 15. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. बॅकफुटला जाऊन मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड साठी कॉल, परंतु फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हलक्या हाताने दिशा दिली. कव्हरच्या दिशेने एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 17 रन. चौतीस रन मारले. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 35 रनचं टार्गेट. बिगिट करण्याचा प्रयत्न वेग बनत होता. पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली. पंचांनी अपील फेटाळली. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतात. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 रन. 18 रन आतापर्यंत स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर लॉफ्ट केलाय. वा भाई वा. सिंग इज किंग. सनी सिंगच्या बाटमधून येतोय हा लाजवाब स्ट्रोक. पत्रा तोड परफॉर्मन्स या बॉलवर आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार आलाय. 24 रन. 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती. चोवीस रन देखील आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. आशिष आलाय बॉलिंग ट्रॅक वर. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका.
हलक्यादाने देण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन. बॉलर सज्ज होत आहेत. या बॉलवर समोरच्या दिशेने सनी इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. सामन्याचं चित्र मात्र पूर्णपणे बदलून टाकलं. 31 रन. अजूनही 4 धावा दूर आहे विजयापासून टीम शहीद भगतसिंग 11 कळंबोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा तिसरा सामना आहे ज्या सामन्याचा विजय हा षटकाराने झालाय. चला टीम आरसीसी पेठ टीमचे कॅप्टन आपण त्वरित या.